नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी. आज मंगलवार को भिवंडी कांग्रेस कार्यालय में ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे के नेतृत्व में ठाणे, कल्याण और पालघर जिले के अध्यक्षों की उपस्थिति में पत्रकार परिषद आयोजित की गई, जिसमें भिवंडी शहर अध्यक्ष व पूर्व विधायक रशीद ताहिर मोमीन के एक बार फिर इस सीट पर कांग्रेस पक्ष के पंजा निशानी वाला उम्मीदवार देने की मांग की गई। वहीं इस सीट पर राकापा का कोई वजूद न होने का दावा करते हुए महाविकास आघाड़ी में शामिल मित्र पक्ष राका पर जोरदार टीका भी की गई। इस अवसर पर प्रदेश सचिव मनीष गणोरे, भिवंडी शहर अध्यक्ष एडवोकेट रशीद ताहिर मोमीन, पूर्व सांसद सुरेश टावरे, कल्याण जिला अध्यक्ष सचिन पोटे, पालघर जिला अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, ठाणे जिला तालुका अध्यक्ष विजय पाटील, चेतन सिंह पवार, जिला महासचिव पंकज गायकवाड़, युवा कांग्रेस प्रदेश महासचिव वीरेंद्र चोरगे, प्रदेश सचिव नीलेश भोईर, अरफात खान आदि पदाधिकारी पहले तकरीबन 7 या 8 मरतबा कांग्रेस का धानू लोकसभा में हमारा हल्का होता था। 7 या 8 मरतबा कांग्रेस के खासदार रहे और कभी भी जो पार्टी क्लेम कर रही है इस सीट के ऊपर उनका कभी भी यहाँ पर कोई खासदार या कोई भी यहाँ पर उनका वो नहीं था। ये बहुत साफ साफ मैं पहले बता चुका हूँ। आज भी यही हमारा कहना है कि आज भी यहाँ पर जो है हमारी पोजीशन मजबूत है। भिवंडी में जब भी इलेक्शन हुआ है, भले लोकसभा की सीट हम हारे या जीते, लेकिन भिवंडी ने हमेशा इसको लीड दिया है। 2019 में लोकसभा सीट हार गए, लेकिन फिर भी भिवंडी शहर में ईस्ट और वेस्ट दोनों हल्के मिला के तकरीबन 40 से 50 हज़ार के बीच में 60 हज़ार की लीड यहाँ पर रही। बोलना यह है कि ये हमारी पारंपरिक सीट है और ये सीट किसी भी सूरत में हमारे लोग जो है भिवंडी शहर की मैं बात करना चाहता हूँ, हमारे लोग पंजा निशानी को जानते हैं, बाकी दूसरी कोई निशानी को हम लोग जानते नहीं। ये बहुत साफ साफ मैं कहना चाहता हूँ। और पंजा निशानी हम देखिए हमारे लोग आज भी राहुल गांधी के भिवंडी यात्रा के बाद ये टेम्पो जो है बहुत ऊंचा चला गया और दूसरा कोई चीज़ लोग सुनने के लिए तैयार नहीं है। हम यही पार्टी के पास ये डिमांड रखते हैं, पहले भी रखे थे, उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस में रखे। हमने जनवरी के महीने में एक ठहराव लेकर पार्टी अध्यक्ष के पास भेज दिया था और उसकी कॉपी जो है हम हमारे सेंटर के ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अपने क्या नाम है खड़गे जी को भी हमने वो ठहराव की कॉपी भेज दी है। और हम फिर एक बार विनती करते हैं कि मीडिया में सब बातें चल रही हैं, बार बार रोज़ खबर आती है, इसको सीट गई, उसको गई, इसको गई, तो ये सब का कहीं ना कहीं विराम होना चाहिए। और हमारी बहुत मजबूत उसके साथ हमारा डिमांड यह है कि ये सीट जो है पंजे निशानी पर कांग्रेस के पास रहना चाहिए, यही हमारा डिमांड है। अब तक के कैंडिडेट येत्या 20 मे रोजी या भिवंडी लोकसभा म्हणजे या कोकणमध्ये जेवढ्या लोकसभा आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका 20 मे रोजी होणार आहे। त्या माध्यमातून आज आम्ही या भिवंडी शहर कार्यालयामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे माजी खासदार सुरेश टावरे साहेब, शहराचे अध्यक्ष रशीद भाई, कल्याण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे मित्र सचिन पोटे, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माझे सहकारी मित्र मनीष गणोरे साहेब आणि उपस्थित भिवंडी शहरातील सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक, महिला वर्ग, सर्व युवक कार्यकर्ते या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत। खरं तर मागच्या 3 दिवसापूर्वी भिवंडी शहरामध्ये शहर अध्यक्ष रशीद ताहिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद झालेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी जो ठराव मांडलेला होता की या भिवंडी लोकसभा ही पारंपरिक लोकसभा आहे। पारंपरिक बोलल्यानंतर जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून या भिवंडीमध्ये
जवळपास 9 वेळा खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. डहाणू लोकसभा होती त्यावेळेला भिवंडीचा सर्वाधिक जे शिंगडा साहेबाला मतं मिळायची ती भिवंडी शहरातून मतं मिळायची आणि जवळपास शिंगडा साहेब याच्यामध्ये किमान 6 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले. त्याच्यानंतर शंकरनम साहेब निवडून आले, लहानू शिडवाकोम निवडून आले. त्याच्यानंतर ज्या वेळेला या आपल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाला त्यावेळेला 2 लोकसभा त्याच्या 4 लोकसभा झाल्या. त्याच्यामध्ये 2009 मध्ये सर्वप्रथम खासदार आमचे काँग्रेसचे सुरेश टावरे हे त्यावेळी निवडून आले आणि ही पारंपरिक जी जागा आहे ही काँग्रेस पार्टीची पारंपरिक जागा आहे आणि ही काँग्रेस पार्टीची जागा ही आम्हाला काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. या माध्यमातून आमच्या या सर्व ठाणे जिल्ह्यातील सर्वच अध्यक्ष या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत. प्रसार माध्यमातून आपल्याला खूप काही पाहायला मिळत आहे. काही नेत्यांनी सांगितलं की एक संधी आम्हाला द्या, कारण ह्या जागेवर काँग्रेस 2 वेळा हरलेली आहे, तर आता पुढे चान्स आम्हाला द्या. तर ज्या वेळेला एक कोरोनाची लाट होती अशी एक लाट भारतीय जनता पार्टीची आली होती. नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवले, खोटे आमिष दाखवले. त्या आमिषला या भिवंडीतील जनता कुठेतरी भरकवून आणि ती खोटे आश्वासन जे दिले त्याला बली पडले आणि इथे 2 वेळा 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी निवडून आले. पण जो कोणी नेता जर बोलत असेल की एक वेळा आम्हाला संधी द्या, तर त्या नेत्याला पण माझी विनंती आहे की ही तुम्ही संधी मागू नका. का तर ही आम्ही काँग्रेस पार्टी, पारंपरिक जागा ही काँग्रेस पार्टीची आहे. तर आम्ही जर काँग्रेस जर इथे जर 2 वेळा जर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जर हरलो असेल 2014 आणि 2019, तर त्यावेळेला आपणही सुद्धा ठाणा 2 वेळा 14 आणि 2019 ठाणा लोकसभा सुद्धा तुम्ही हरलेले आहेत आणि तुम्हाला कल्याण लोकसभा होती, ती कल्याण लोकसभा सुद्धा तुम्ही 2014 आणि 2019 तुम्ही तिथे हरलेला आहात. म्हणजे इथे काय आम्हीच हरलो असं नाही, हरले तुम्ही पण आहात. त्याच्यामुळे ही पारंपरिक जी जागा काँग्रेस पक्षाची आहे ही पारंपरिक जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी या दृष्टीने आम्ही इथे आज सर्वजण पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष, कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष, मी स्वतः भिवंडी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष असे सर्व ठाण्यातील जे काही आमचे या जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघातील पालघर लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदार जो आहे त्या अंतर्गत जे काही जिल्हाध्यक्ष आहेत, जे तालुका अध्यक्ष आहेत, जे महिला अध्यक्ष आहेत, जे नगरसेवक आहेत, ते सर्व आज आम्ही इथे एकत्र बसलेलो आहोत आणि ही पारंपरिक जागा जी आहे ही काँग्रेस पक्षाला सुटावी ही आम्ही आमच्या नेत्यांकडून आम्ही आग्रहाची विनंती करतो. ही जर जागा जर गेली तर ही कायमची जागा आपण काँग्रेस पक्ष गमवून जाऊ. कारण जो कोणी नेता जर आपल्याकडनं ही जर जागा मागत असेल तर त्या नेत्याला पण आपण कुठेतरी विधानसभेची जागा दिली आणि विधानसभेची जागा दिली म्हणजे ती आपल्या हातून गेली. आणि कमीत कमी त्या नेत्यांनी तरी विचार केला पाहिजे की आपण ज्या वेळेला विधानसभेची आपण काँग्रेस पक्षाच्या हातून जेव्हा आपण राष्ट्रवादीला जी जागा घेतली आणि तिथे आपण निवडून आलो, ती शेवटी जागा आमच्या हातून गेली ना. आज ही पण जर भिवंडीची जर जागा जर तुम्ही अशीच जर तुम्ही घेत असाल तर मग एकदा गेली म्हणजे गेली. त्याच्यामुळं माझी वैयक्तिक विनंती आहे की ही जागा काँग्रेस पक्षाने लढवावी आणि काँग्रेस पक्षच लढवेल एवढा मला आत्मविश्वास आहे. आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्ष नेते माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात ह्यांना आम्ही निवेदनही दिलेले आहे की ही कुठल्याही क्षणी काँग्रेसकडून जागा बाहेर जाता कामा नाही. ही भिवंडी पारंपरिक जागा आहे. या जागेवर काँग्रेस आमच्या आदरणीय राहुलजी गांधी यांचा 6 मार्च 2014 मध्ये मी स्वतः सभा घेतली होती. त्या सभेमध्ये राहुलजींवर केसही झालेली आहे आणि त्या केस संदर्भात राहुलजी या भिवंडी कोर्टात येत आहे आणि आम्हाला या
2014चा बदला म्हणून या भिवंडी 2000 लोकसभेत 2024मध्ये आम्हाला घ्यायची आहे। म्हणून माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सर्व नेत्यांना की ही जी जागा आहे काँग्रेस पक्षालाच मिळावी, हे माझा वैयक्तिक। इंडिया आघाडी जी झाली आहे त्याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे की या देशातून भाजपचं जे सरकार आहे गेल्या 10 वर्षापासून आणि जो या 10 वर्षात जे चुकीचे निर्णय घेतले, जे चुकीचे धोरण त्यांनी राबवले, त्याच्यामुळे हा देश कुठेतरी विकायला निघालाय काही काय भाजप पक्ष, आणि त्यांना सत्तेमधून दूर खेचण्यासाठी ही इंडिया आघाडी झालेली आहे। लोक महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 20% पक्ष बघतात, 80% उमेदवार बघतात, विधानसभामध्ये 50% पक्ष बघतात, 50% उमेदवार बघतात, पण लोकसभेमध्ये 80% पक्ष बघतात आणि 20% उमेदवार बघतात। असं असताना जर भिवंडी लोकसभेमध्ये 20 लाखच्या आसपास मतदार आहेत, आज त्यांचं जी कोणी मागणी करत आहे आमच्यापर्यंत अधिकृत आली नाही, पण आमची माननीय प्रदेशाध्यक्ष असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा नानाभाऊ पटोळे असतील, त्यांना आम्ही यापूर्वी पण वारंवार मागणी केली आहे की कोकण या पट्ट्यात मुळात काँग्रेस संघटना म्हणून तशी वीकच आहे, म्हणजे आमदार नाहीत, खासदार नाहीत, आणि जर ह्या रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, या सर्वच जिल्ह्यामध्ये जर एकही सीट काँग्रेसला मिळाली नाही तर कोकणातून काँग्रेस हद्दपार होईल आणि ती कायमची होईल। आणि याचा फटका येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील, सर्व निवडणूक याचा फटका काँग्रेस पक्षाला संपूर्ण कोकणामध्ये पडेल। आणि त्यामुळे आमची सर्व जिल्हाध्यक्षांची विनंती आहे की हा पारंपरिक लोकसभा जो भिवंडी लोकसभा आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। इथे जे वोटर आहेत त्यांच्या वोटर प्रत्येकाच्या घराघरात पंजा ही निशाणी पोचलेली आहे। आता जे पक्ष मागणी करतायत त्यांना स्वतःचं चिन्ह ते गमवून बसलेले आहेत आणि त्यांचं चिन्ह अजून त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत पोचलं नाही तर 20 लाख लोकांपर्यंत ते कधी पोचणार? आणि हे इलेक्शन या देशामध्ये प्रमुख पक्ष काँग्रेस आणि भाजप आहे। त्याच्यामुळे जर भाजपला सत्तेतून रोखायचं असेल, जर भाजपला सत्तेतून खाली खेचायचं असेल तर समान जे सीट वाटप आहे, जिथे ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षालाच ती जागा सोडली पाहिजे। जर मागचा विचार जर तुम्ही केला तर तुम्ही मागे ज्या जागा लढला होता त्यात तुमचे 4च खासदार आले होते, तुम्ही अनेक सीट पडले होते ना, आता तर तुमच्यापासून पक्षही हिरावून घेतलेला आहे भाजपने। त्याच्यामुळे जी मागणी ती करत आहे ती चुकीची मागणी आहे। आज अनेक जवळपास 9 ते 10 लोकसभा निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार इथून जिंकून गेलेले आहेत। 10 वर्षापूर्वी जी लाट आली होती त्या लाटेमध्ये आत्ताचे खासदार निवडून आले, पण आता परिस्थिती पुलाखालून परत पाणी गेलेलं आहे। या देशाची परिस्थिती खूप बिकट आहे आणि सर्वसामान्यांमध्ये जो रोष आहे, ज्यांचा विश्वास जो राहुल गांधींवर आहे या पदयात्रेमुळे, तुम्ही भिवंडीत बघितलं असेल किंवा ज्यावेळेस महाराष्ट्रात त्यांनी न्याय पदयात्रा सुरू केली त्याला जो रिस्पॉन्स बघितला असेल तर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। आणि यावेळेस जर चुकीचे उमेदवार दिले गेले तर पुन्हा एकदा भाजपला संधी मिळेल। त्यामुळे आमची पक्ष संघटनेला, वरिष्ठांना, आमच्या सगळ्यांची विनंती आहे की कोकणामधून काँग्रेस हद्दपार करायची नसेल तर ही सीट काँग्रेसला राहिली पाहिजे आणि ती काँग्रेसचा तो हक्क आहे। त्याच्यामुळे सर्वांनी आम्ही आज ठरावही केलेला आहे, जर कुठला एखादा निर्णय चुकीचा झाला तर आम्ही सर्व बसून त्याच्या विरोधात काय करायचं हा निर्णय आम्ही सर्व पदाधिकारी, आम्ही लोक आम्ही घेऊ। कारण इकडची परिस्थिती जर वरिष्ठांना माहीत नसेल तर मग आम्हाला त्यांना जाग आणावीच लागेल। त्याच्यामुळे हा सीट ही संपूर्ण हा आमचा अधिकार आहे, हा आमचा हक्क आहे, तो आम्ही सोडणार नाही। पत्रकार परिषदेमध्ये जर बघितलं तर वारंवार टीव्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत असतात आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश जातो आणि हा कुठेतरी थांबवावा यासाठी आज आम्ही पत्रकार परिषदही घेत आहे। आज जर बघितलं तर देशामध्ये ज्या परिस्थिती चालू आहे, राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे। आमची भिवंडी हा पारंपरिक आमचा मतदारसंघ आहे। मागच्या वेळेस महाविकास आघाडी असताना किंवा आघाडी असताना इथे भिवंडी ही सीट काँग्रेसकडे होती, पालघर ही सीट काँग्रेसकडे होती आणि आमच्या मित्रपक्षांकडे कल्याण आणि ठाणे या 2 सीट होत्या। आघाडी करायची झाली तर सर्वात कमी मतदान, कमी वोटिंगमध्ये ज्या खासदारची सीट गेल्या त्या मागच्या वेळेस तावरे साहेब होते, ते काँग्रेसच्या सर्वात कमी मतामध्ये गेलेली सीट, त्याच्यात 3 नंबरमध्ये भिवंडी लोकसभा येते। आज तुम्ही बघतोय का आघाडी करत असताना ज्या निवडून येतो त्या सीट आपल्याकडे असायला पाहिजे। हे आम्ही विजयाच्या जवळ असताना कुठेतरी मित्रपक्षांची त्याला मदत होऊन आणि ही सीट 100% निवडून येणार आहे अशी सीट काँग्रेसची पारंपरिक सीट
इथल्या लोकांना कधीच सोडायची नाही अशा पद्धतीने हे असतं. परंतु प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येतात आणि लोकांमध्ये अशा पद्धतीने संभ्रम निर्माण होऊ नये आणि आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही लोकांची जी जनभावना आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचावी आणि यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेतोय. कारण तुम्ही जर बघितलं तर कोकणामध्ये ज्या 7 सीट आहेत त्या 7 सीटपैकी एकही सीट काँग्रेसला आज मिळत नाही. पारंपरिक ज्या आम्ही लढत होतो ती सिंधुदुर्गची सीट आम्हाला नाही आहे, पारंपरिक आम्ही लढतोय भिवंडीची सीट आम्हाला नाही आहे, पारंपरिक लढतोय पालघरची जी सीट आम्हाला नाही आणि मुंबईमध्येही तशाच पद्धतीने आहे. परंतु संपूर्ण कोकणामध्ये काँग्रेसची 1 नंबरला जी सीट आहे ती भिवंडी सीट आहे आणि सर्वात एवढ्या लाटेमध्ये पण सर्वात कमी मताने पडलेली सीट भिवंडी आहे. आणि थोडासा टेकू लावल्यानंतर आज ही सीट राहुलजी आज तुम्ही जर राहुलजींची न्याययात्रा घेऊन गेल्यानंतर इथली परिस्थिती ही 10 वर्षात प्रचंड बदललेली आहे. लोकांमध्ये जो संभ्रम होता तो आजची परिस्थिती आहे की 101% ही भिवंडीची सीट काँग्रेसच्या हाताच्या पंजावर निवडून येणार अशी परिस्थिती असताना आमच्या लोकांमध्ये वेगळा संदेश दिला जातो. तो संदेश लोकांमध्ये वरिष्ठांच्या माध्यमातून आज आमचा कुठलाही पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी बोलायला तयार नाही आहे का आम्ही ही सीट सोडली. परंतु लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केला जातो आणि अशा पद्धतीने जोपर्यंत ही सीट आम्हाला मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांनीही सांगितले आहे का सांगलीची सीट आणि भिवंडीची सीट ही कुठल्याही परिस्थितीत सोडली जाणार नाही. परंतु ग्राउंडवर गेल्यानंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश आहे किंवा टी व्हीवर बघितल्यानंतर हे नेहमी लोकांना संभ्रमित करण्याचं काम केलं जात आहे. तर पत्रकारांशीही आपण बोललं पाहिजे की अशा चुकीच्या बातम्या सातत्याने फैलवल्या नाही गेल्या पाहिजेत. आणि जी गोष्ट आहे का ही सीट कुठल्याही परिस्थितीत कोकणातली एकमेव सीट आहे आणि ती 100% निवडून येणार आहे. अशी सीट काँग्रेसचे इथले पदाधिकारी इथले कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत सोडायला तयार नाही आणि ती सुटली गेली पाहिजे नाही अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि हे म्हणणं बोलावं लागतं. तर 2009 पासून ही लोकसभा आपण लढत आलो. त्याच्यापूर्वी आपण लढत होतो परंतु त्यावेळेला कल्याण आणि मुरबाड हा भाग नव्हता. त्याचप्रमाणे शहापूरचाही अर्धा भाग याच्यामध्ये येत नव्हता. परंतु भिवंडी ही प्रत्येक वेळेला इथे या लोकसभेमध्ये असायची. 2009ला जेव्हा ही काँग्रेस लढली मी निवडून आलो. परंतु काहीकांना ती गोष्ट पटत नाही म्हणून 2014ला माझं तिकीट कट केलं. परंतु मी पक्ष सोडला नाही म्हणून मला माझ्या पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवून 2019ला पुन्हा मला तिकीट दिलं. परंतु 2019ला माझं 22 मार्चला रात्री 10 वाजता माझं तिकीट घोषित झालं होतं आणि मी दिल्लीवरनं इथे आलोय. सर्वांनी स्वागत केलं आणि आम्ही कामाला लागलो. परंतु पुन्हा मध्ये कोणतरी टपकतोच तो त्यावेळेलाही टपकला आणि पुन्हा डिस्प्यूटमध्ये टाकले आणि माझे 20 दिवस फुकट घालवले. 9 तारखेला शेवटचा दिवस होता 9 एप्रिल फॉर्म भरण्याचा. त्या दिवशी मला 2 तास अगोदर LB फॉर्म दिला. म्हणजे माझे जवळजवळ 20 दिवस त्यावेळेला फुकट घालवले आणि मला फक्त 20च दिवस मला लोकांशी संपर्क साधण्याचा मला वेळ मिळाला, प्रचार करण्याची वेळ मिळाली. आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सर्वात कमी ज्या सीट हारलो त्यामध्ये भिवंडी होती 3 नंबरला. आणि ही हारल्यानंतरही जर आमचा पक्ष किंवा इतर पक्ष कोणी मागत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. दुसरं कोणाला देऊ नये. कारण जो पक्षांना देतात आता NCPला असं चालले देण्याचं त्यांचं खरं म्हणजे भिवंडी लोकसभेमध्ये काही उरलं नाही. जे त्यांचे कार्यकर्ते उरलेले आहेत ते मी दाव्याने सांगतोय 2014 आणि 2019 मी जवळनं ही निवडणूक बघितलेली आहे. त्यामध्ये जे NCPचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आणि नेते हे 50%च्या वर कपिल पाटीलला ॲडजस्ट होतात. ते ना NCPच्या नेत्यांचं ऐकत ना कोणाचं ऐकत नाही ना काँग्रेसच्या उमेदवाराचं ते काम करत नाही. हे मी दाव्याने सांगू शकतो. आणि जर आत्ता त्यांना सीट दिली तर मला नाही वाटत की ही सीट निवडून येणार. ही सीट फक्त आणि फक्त काँग्रेसच्या निशाणीवरतीच ही सीट निवडून येऊ शकते आणि ते पण काँग्रेसचाच उमेदवार पाहिल. इतर कुठलाही उमेदवार इथे चालणार नाही. हे असं मला तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सांगण्याने मला असं वाटतोय. म्हणून कारण प्रत्येकजण जो कोणी असतो कार्यकर्ता
त्याचेही स्वप्न असतात आणि ज्या वेळेला तो स्वप्न पूर्ण होण्याची वेळ येतो आणि तिथे मध्ये कोण टपकतो तर ते कोणी सहन करत नाही. म्हणून मी माझ्या पक्षाच्या आणि जे मागतात NCP वाले त्यांच्याही नेत्यांना मी विनंती करतो की ही पारंपरिक सीट भिवंडी ही काँग्रेसची आहे, ही काँग्रेसकडेच राहू द्या अशी मी त्यांना विनंती करतो. त्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.